जनता चांगला आहे. माकडे इथे आहेत, त्यांनी केळीवाले होते, फक्त पैसे घेतले आणि यांना केळी खाऊ घालायची. हे बघा इथं कसे फोटो काढतात बघा अजून काय रे पट्टे. रामांनी महाकालाचं दर्शन घेतलं तेव्हाच ते चित्र. श्रीराम पितृतर्पण महर्षी अत्रे. कि मतलब ये जिंदगी ये खाओगे ना कभी परेशान नहीं होगा. हाँ ना बाफला उधर रेस्टोरेंट में बैठे बोले मेरे को दाल बाटी खा गया. अंदर है 8 किलोमीटर हाईवे में बैठा था. तो आप महाराष्ट्र कहाँ से? पुणे. पुणे. बसले का? बसली भरली गाडी. जाऊ द्या. चला उशीर गणपती झाला. बाप्पा. मोरया. मित्रांनो स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. आम्ही आता माहेश्वरवरून, तुम्ही काल पाहिलं माहेश्वरपर्यंत आम्ही आलो होतो. माहेश्वरवरून आम्ही आता उज्जैनला निघालोय आणि बघा वाटेत येता येता बघा यांनी बघा जनता चांगला आहे. माकडे इथे आहेत, त्यांनी केळीवाले होते, फक्त पैसे घेतले आणि यांना केळी खाऊ घालायची असे. तेव्हा एवढी सगळी केळी खाऊ घातली आणि 500 रुपयाची केळी तेव्हा माकडांना खाऊन घातली. असा धंदा आहे भारी आहे. यांना काय कामं नव्हती, यांनी घेतले. चला चला आता लय झालं, सगळ्या माकडांना केळी खाऊ घातले त्यांनी. हो का बाय बाय टाटा तरी करा आता, खाल्लेल्या केळाला सांगा. चला असंच एन्जॉय करत करत चालले. जाऊया दादा उज्जैनला. चला चला इंदोरला जायच्या आधी जेवायला थांबलोय गुरुकृपा हॉटेल. हे बघा पुण्यातल्या एकाने आम्हाला नाही इथं जेवा चांगलं आहे म्हणून. ओंकारेश्वर उज्जैन रस्ता आहे ते इंदोरच्या आतमध्ये अलीकडे बायपासने तिथं आहे. चला जेव बघू काय आहे. चला हे बघा मस्तपैकी जेवण झालेलं आहे. आता इथून पुढं पुढचा प्रवास मग आता काय. गाईज मस्त हॉटेल होतं जेवायला. आणि हे बघा इकडं मेडटेक युनिव्हर्सिटीच्या समोर हॉटेल आहे, मस्त हॉटेल आहे जेवायला. चला 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 लांब जायचं चालू केला. जाऊ दे. चला हे बघा गाईज इंदोर 12 किलोमीटर आहे, आग्रा दिल्ली 822 किलोमीटर एवढं लांब. आम्हाला इंदोरलाच जायचं फक्त. गाईज आम्ही उज्जैनमध्ये आलेलो आहोत आणि रूम शोधतोय. हे बघा रूम शोधायची बघा कशी चालू आहे. पाहुणे पाहुणे बाळ्या आहे का रूम आहे का? खोल्या आहे का खोल्या? खोली आहे का खोली? रूम शोधायचे त्यात थोडा आराम करायचा आम्हाला संध्याकाळपर्यंत. संध्याकाळी मग दर्शनाला जायचंय, त्यामुळे आमचं चाललं टाइमपास चाललंय जरा. ओय बाळ्या आहे का रूम आहे का? ते कोणाला बोलत आहे गाडी? चलो गाईज बघा सगळं आम्ही निघालोय आता दर्शनाला. आणि ते बघा हे बी सगळे निघालेत आता एकदम टोटो बघून चाललोय घेऊन. चला आता गाडी चालू. खरं तर ट्रॅफिक बघा लय ट्रॅफिक झाले, त्याच्यामुळे आम्ही इथंच उतरले. म्हणलं नको आम्हाला, आम्ही चालत जातो. दुसऱ्या गेटने जायचं होतं ॲक्च्युली. जाऊया इथून चालत, बघूयात आता काय काय कसं आहे. भारत माता मंदिर. उज्जैन मंदिरात आत आल्यानंतर बघा असा कॉरिडॉर आहे, सामान्य दर्शन मार्ग. आता इकडून जायचं आणि दर्शनाला जायचं. आणि तुम्हाला इथे वेगवेगळे खूप सारे मूर्ती म्हणा पुतळे म्हणा दिसते. हे बघा पंचमुखी हनुमानाचा पुतळा, नरसिंहाचा अवतार असलेला पुतळा, असे खूप सारे पुतळे मिळतील. आणि नशिबानं आज आपल्याला मोबाईल आतमध्ये नेऊन दिला त्यांनी आणि म्हणून आता दर्शनाला चालले. बघा लोक किती धावपळ करतात. चला 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 हे दर्शन भारी. बघा आता इथून वरती जायचं, 2-3 चक्र मारून मारून फायनली दर्शन घ्यायचं. चला चला जय महाकाल.
चला दर्शन झालेलं आहे. चला आरती 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 आरती. चलो गाईज आलोय मंदिराच्या पुढं फोटो सेशनला. खरं तर हे ना 7:30 नंतर बंद होतं. 7 आरतीच्या टायमाला बंद असतं, त्याच्यामुळे आम्हाला ना अर्धा पाऊण तास थांबावं लागलं. आमचं दर्शन 6:45 दरम्यान झालं. 7:30 पर्यंत आम्हाला इथंच थांबावं लागलं. म्हणून आहे ना इकडे येत आहे ना, म्हणून मग आम्ही थोडं जुगाड लावलं आणि मग शेवटी इथं आलो. आता लोक डायरेक्ट येतात ते डायरेक्ट इकडे येतात ते बाहेर. आम्हाला तसं येतं नाही आलं, आम्ही जुगाड करून इथपर्यंत आलो आणि आता फोटो सेशन चालू केलेलं आहे. बघा मस्तपैकी कसा व्ह्यू आहे, एक नंबर. हे बघा इथं कसे फोटो काढतात बघा अजून है ना पट्टे. नमः पार्वतीपते हर हर महादेव. अनादि कल्पेश्वर मंदिर. चला सगळे फोटो वगैरे सगळं काढून आम्ही आता फायनली रिटर्न निघालेलो आहे. हे बघा मुख्य निर्गमनद्वार बाहेर आणि इकडं हे सगळं मंदिर. चला दर्शन वगैरे झालं. चला कॉरिडॉर फिरूया जरा. कॉरिडॉरमध्ये बघू काय काय तुम्हाला दाखवतो. इकडं बघा बाईट घ्यायच्यात रे आपल्याला. उद्देश बाईट घ्यायच्यात बघा इथं काय बघा सगळं. नाही ना पुढं गेलो बघून माहिती देऊ ना आपण पुढे. हे बघा मगाशी जिथून आपली उज्जैन कॉरिडॉर फिरायची ट्रिप चालू झाली परत तिथंच आलोय. हे बघा इकडे बघा मागे. आता इथूनच संपलंय. आता इथून रूमवर जायचं, कपडे बदलायचे, मूळ रूपात यायचं आणि घरी वे टू घरी निघायचं. बघा कसलं कोरीव काम केलं. सम्राट भारत त्यांचं चित्र, त्यानंतर वरुची कालिदास त्यांचं, त्यानंतर सम्राट विक्रमादित्य सिंहासन 32 त्यांचं, क्षपन बेताल भट्ट त्यांचं, धन्वंतरी बघा. हे असे वेगवेगळे आपल्या वाङ्मयातले जे काही इतिहासातले असतील, सम्राट अशोक त्यांचं, प्रत्येकाचं असं एक एक फोटो लावलं इकडं. श्रीकृष्ण, देवी अहिल्याबाई होळकर त्यांचं प्रेम, सिंधिया, राणोजी सिंधिया, महाकाल, राणोजी सिंधिया द्वारा महाकाल मंदिर का पुनर्निर्माण. त्यांनी महाकाल मंदिराचं पुनर्निर्माण केले. विक्रमादित्य अयोध्या मंदिर का निर्माण ज्यांनी केलं ते नवनाथ, नाथांचे नाथ नवनाथ, इंद्रुम्न. बापरे असलंय सगळं. गुरु नानक, उज्जैन में आगमन, नंतर राजा भोज, संदीपाणी आश्रम, श्रीराम महाकाल दर्शन. हो रामांनी महाकालाचं दर्शन घेतलं तेव्हाचं ते चित्र. श्रीराम पितृतर्पण, महर्षी अत्रे, कालभैरव, गड कालिका, सगळ्या देवी आपण आजूबाजूच्या परिसरात आहेत. तिकडे काही गेलो नाही आपण. त्यानंतर हरिसिद्धी शक्तीपीठ, हरिहर मिलन, नारायण धाम. चलो गाईज फायनली सगळं दर्शन वगैरे करून आम्ही रूमवरती आलोय. आणि हे बघा आमचा मगाचा पसारा असाच आहे. चला मस्तपैकी एक रात्र एक दिवस आम्ही एन्जॉय केला उज्जैनमध्ये आणि आता चाललोय घराकडे. चला आता कसं बरं जरा वाटतंय. कोली आहे का हा बसले का. बसली भरली गाडी जाऊ द्या. चला उशीर झाला. मोरया. चलो आपण आता चाललोय. मग जाता जाता आपण त्या कमानी खालून जाणार आहे, त्याच्यामुळे इकडून दाखवणं गरजेचं आहे. महामृत्युंजय द्वार. हॅलो बघा उज्जैनची एंट्री. तर येता येता कल्पना सुचली यांना फोटोशूटची, म्हणून बघा गाडी
कमानीच्या बरोबर बाहेर लावलीत आणि आता इथं फोटोशूट चालू आहे त्यांचं. बघा आता एक 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 बघा आता लाईट लावी बघा. हां आता फोटो काढायचा बंद. असं फोटो सेशन चालू आहे जाताना. खरं तर बरेच जण येताना आहे ना ह्याच रोडने येतात. त्यांच्यामुळे ते एंट्री टाकताना नाही का इथले स्नॅप टाकतात का व्हॉट्सअपला स्टेटस वगैरे ठेवतात. आम्हाला मात्र आम्ही तिकडून गेलो त्याच्यामुळे रिटर्न जाताना आम्हाला हे महामृत्युंजयद्वार लागलेलं आहे. म्हणजे त्याच्या तिथून आलेलो आहे आणि आता चाललो आहे पुण्याला. अशी ही आमची छोटीशी ट्रिप. म्हणजे रात्री निघालो, सकाळी इथं पोहोचलो, दिवसभर फिरलो आणि आता रात्री परत रिटर्न टू पुणे. अशी ट्रिप होती. तुम्हाला कशी वाटली ती ते सांगा. तेवढी भूक लागली ना वैतागलो आहे म्हणून आता इथं परत आलो आहे. बघा दाल बफला एवं दाल बाटी. तिथं दाल बाटी बघूया कशी आहे आता इथं दाल बाटी. शेवटी इंदोर सिटीत नव्हतं यायचं आम्हाला पण परिस्थितीने इंदोर सिटीत आणलंच आणि आलो. हे बघा आली दाल बाटी मस्त. हे बाफला आहे और ये दाल बाटी है ना. ये बाटी और ये दाल बाफला. बाफला और ये बाटी. असंच भारी लागते. सांबर, कढी, बटाट्याची भाजी, लाडू, चटणी, कांदा आणि हे सगळं ठेसा पण दिला आहे. सांबर मिक्स करून खायचं. हा हा हा. ही बाटी होती ना. हाँ यहाँ पे उस साइड चलता है तो नागपुर तरफ ये चलता है बाफला. कि मतलब ये जिंदगी ये खाओगे ना कभी परेशान नहीं होगा. हाँ ना बाफला. अंदर रेस्टोरेंट में बैठे बोले मेरे को दाल बाटी खाने का है. अंदर है 8 किलोमीटर हाईवे में बैठा था. तो आप महाराष्ट्र कहाँ से? पुणे. पुणे. झालं खाऊन दाल बाटी एक नंबर. काय तिकडं बनतं ते इकडे गॅसवरती काम चालू आहे बनवायचं सगळं दाल बाटी वगैरे. तिकडं बनवलं आम्ही चाललोय. हे बघा गाईस रात्रीचे 1:30 वाजलेत आणि आता अजून MP मध्येच आहे. कुठला तरी घाट सेक्शन आहे तिथून चाललोय. सुनसान एरिया आहे सगळा आणि इथं ना बोर्डवरती दिसून येईल वाघ चित्तेचे स्टिकर लावले म्हणजे ते रोड क्रॉस करू शकतात असं दिलंय. कधी करतात काय माहिती अजून एकदा नाही दिसलं. असं आहे. नाईट ट्रॅव्हलिंग रिटर्न टू होम चाललंय. एक इथं मागं 2 जण झोपलेत. आपला चालू आहे प्रवास. 8 तास दाखवते घरी पोहोचायला. 8 तासात घरी. हे बघा रात्रीचे 2:30 वाजलेले आहेत. गाडी एका पंपावरती लावले. पेट्रोल पंपाचं काम चाललंय आणि मी मस्तपैकी हातरून टाकले. टॉवेल होता आणि हे गमछा घेऊन मस्तपैकी आता आहे ना झोपतो. थोडं झोप लागली तर सगळे बघा गाडीत आहे ना झोपलेले आहेत. इकडं काय करणार कंटिन्यू प्रवास आहे. परवा रात्री निघालो आज काल दिवसभर फिरलो आहे संध्याकाळी रिटर्न निघालो. पण आता कोणाला झोप कंट्रोल होत नाही आहे म्हणून आता सगळे झोपलेत. बघा आता मी इथं टाकले मस्तपैकी हातरून. आता पंपावरतीच आहे बघा इथं पेट्रोल पंपाचं उद्घाटन बी नाही झालं अजून. इथंच आता थोडं एक झोप काढू आणि पुढच्या प्रवासाला निघूयात आपण. चला. गुड मॉर्निंग मित्रांनो. चला बघितलं ना मी कसं पेट्रोल पंपावर झोपलो होतो. त्यानंतर गाडीत बसलो म्हणलं चला आता आलो आहे धुळ्यामध्ये. धुळ्याच्या पण पुढे आणि आता समृद्धी महामार्गाने नाही आलो आम्ही मालेगाव धुळे असं मधून सिटीतून आलेलो आहे. आणि आता एका ठिकाणी थांबलो म्हणलं चहा प्यावा आणि दात घातला कारण काल पण दात घातले नव्हते त्यामुळे आज थांबले. आणि इथं बघा काय झालं गॅसची जी मारामारी ती इथं दिसली बघा. चुलीवर स्वयंपाक चालू आहे. यांनी चूल केली चुलीवरती चहा वगैरे चालू केला आता बघा इथं. पारले ते ना एक ते काय पारले तुम्ही खाताय हारो तेवढं आहे. चांगला झालाय बुकणीचा चहा मस्तपैकी चहा पार्लेचा नाश्ता चालू आहे आता. गाईज हे बघा डोंगरावरती काय ते थम्सअप अंगठावरती आल्यावर
थम्सअप सुळका म्हणते त्याला, थम्सअप सुळका, कारण थम्सअप सारखं बोट आहे ना. कसं केलं असेल ते बघा ना, डोंगराच्या बरोबर वरती दगडावरती असं डायरेक्ट थम्सअप आहे.